पुढची बातमी पाहूयात। आमदार रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लाक्षणिक उपोषणाला बसलेत। देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर रोहित पवार यांचं हे लाक्षणिक उपोषण सुरू आहे। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोरच या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करतात। शेवटी विचार हे पूर्वीचेच असतात। जगद्गुरू श्री संत तुकोबाराम महाराज यांनी या जगातली सगळ्यात पहिली कर्जमाफी केली। ती कोणासाठी केली तर ती लोकांसाठी केली। त्यात नुकसान आर्थिक कोणाचं झालं, त्या काळाचं सरकारचं झालं नव्हतं, व्यक्तिगत त्यांचं नुकसान झालं होतं। पण नुकसान त्यांनी करून घेतलं, कारण का त्यांनी माणसाकडे बघताना व्यवहार म्हणून बघितलं नाही, माणुसकी म्हणून तिथं बघितलं आणि त्याच्यातून त्यांनी पहिली कर्जमाफी या जगातली तिथं करून दाखवली। त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये आपण कर्जमाफी केली, सरसकट केली। आता आजची परिस्थिती आपण जर बघितली तर इथे येणारा प्रत्येक शेतकरी नाही तर शेतमजूर यांना जर आपण विचारलं तर ते मोठ्या आर्थिक संकटामध्ये आहे। जे काही विचार संतांनी दिले होते ते बाजूला सारून हे वेगळंच मनुवादी विचार या समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न हे सरकार करते। त्यामुळे आम्ही साकडे असे घातलेले आहेत। पूर्वीचा जो काळ होता की लोकांना विश्वासात घेऊन पॉलिसी निर्णय घेणं, लोकांसाठी काम करणं, अशा प्रकारचं राजकारण येत्या काळामध्ये येऊ। कॅमेरामन विजय राऊत, नाजी मुल्ला, एबीपी माझा, देहू, पुणे।